सध्या सोशल मीडियावर हॉटेल्सवाल्यांची क्रेज पाहायला मिळत आहे. यापैकीच एक ट्रेंडिंगमध्ये असलेले हॉटेल तिरंगा. नाद करती काय, यायलाच लागतंय हा डायलॉग सोशल मीडियामध्ये गाजवणारे लक्ष्मण भोसले यांनी छोट्या टपरीपासून हॉटेल व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्या हॉटेल तिरंगामध्ये मटणाची चव चाखायला दूर दूरहून खवय्ये आवर्जून येत असतात. अगदी माफक दरात मटणाची चव चाखायला खवय्ये रांग लावतात. ढवारा जेवणासाठी प्रसिद्ध असलेल्या या हॉटेलमध्ये 100 ते 150 किलो मटण शिजवले जाते. अशा या मालकाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी त्यांच्यासोबत केलेली खास बातचीत पाहूयात. नाद करते काय हा डायलॉग ज्यानं सोशल मीडियामध्ये ट्रेंडिंग आणला, तसंच यायलाच लागतंय असा डायलॉग मारत ज्यांनी खवय्यांना आपल्या हॉटेलमध्ये येण्यास भाग पाडलं. आज ज्यांची ओळख मालक अशी झालेली आहे, असे तिरंग्याचे मालक लक्ष्मण भोसले आपल्यासोबत आहेत. एकंदरीत त्यांनी हॉटेल कसं सुरू केलं, या व्यवसायात कसे उतरले, काय पार्श्वभूमी आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत तिरंगाचे सर्वेसर्वा लक्ष्मण भोसले. आपण त्यांच्याशी खास बातचीत करूया. नमस्कार. काय सांगाल, कसं हॉटेल व्यवसायात कसे आले आपण? हॉटेल व्यवसाय म्हणजे माझं गावात 5 स्टॉल होतं. मग 5 स्टॉल लॉकडाऊन पडल्यामुळे बंद केलं. त्यानंतर रानात शेतीबरोबर ते आमचा सिमेंट पोल पाईपचा धंदा होता. त्यानंतर 2-3 गाई केल्या. त्या सगळं लॉसमध्ये गेल्यानंतर माझं करायचं काय म्हणून आपलं छोटंसं हॉटेल चालू केलं. तर 40-50 हजार रुपयात हॉटेल चालू केलं. ग्राहकांचा रिस्पॉन्स चांगला भेटायला लागला. त्यातल्या सगळ्यात मेन म्हणजे सोशल मीडियाची ताकद भेटली. हे मटणच सुरू करावं किंवा ढवारा पद्धतीने सुरू करावं हे कसं डोक्यात आलं? हे डोक्यात म्हणजे कसं आहे, आता जाईन तिथं हॉटेलला मच्छी चिकन 100% नाही, 1000% अवेलेबल असते. मी असा विचार केला की बाबा शक्यतो 99% हॉटेल कुठं असे बकरी कापत नाहीत, काय नाहीत. आपण बघू म्हणलं चालू करून, कारण की आता देव शक्यतो 99% राहिलेलंच नाही ती प्रथा, कवचित कुठेतरी असते. म्हणून म्हणलं आपल्या गावाकडल्या शहरातल्या सिटीतल्या लोकांना खायला भेटत नाही आपलं पहिले देवदेवात जे मटण असतं ते. म्हणून म्हणलं मी आपलं हॉटेलवर चालू करावा, कारण की आज शहर सिटीतल्या लोकांना एकत्रित मटण भेटतंय, काय कापतात काय नाही काय माहीत असते का आपल्याला, जाऊन आणतात नसतं. त्यानं म्हणलं एकदम गावरान बोकडाचं मटण खाऊ घालायचं लोकांना, त्या हेतून मी चालू केलं. तर काय आता ग्राहकांचा प्रतिसाद कसा येतो एकंदरीत, कारण ढवाराची पद्धत आहे बहुतांश आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाण पाहायला मिळतं. हां, धाराशिवमध्ये, कारण की सुरुवात आपणच केली ना. हां, गिरायकांचा रिस्पॉन्स म्हणजे चांगलाच असतो 100%, कारण की इन त्या गिरायकाला क्वालिटी देण्याचं काम आमचं असतं. व्यवस्थित सगळ्यांना क्वालिटी एखाद्याच गर्दी असल्यावर थोडंफार मागं पुढं होत असते, ग्राहक समजून घेतात. दिवसाला साधारणतः किती बकरी म्हणजे मटण शिजवलं जातं, किती ग्राहक सरासरी किती ग्राहक होतं? सरासरी मंगळवार शुक्रवार रविवार जास्त गर्दी असते. 400 ते 500 माणसं मंगळवार शुक्रवार रविवार जेवतात. इतर वेळी थोडं स्लॅग असते. आता मुळात मुद्दा तो तुमचा जो ट्रेंड बनलेला आहे, नाद करते काय, हे सुचलं कसं आणि नाद करते काय कोणाला म्हणतं नेमकं? म्हणजे असं काय कोणाला उद्देशून म्हणत नाही मी. ते बार्शीची पोरं रिक्षा घेऊन आली ती भाड्याने जेवणासाठी. म्हणजे आमचा व्हिडिओ काढायचा मालक. मी बसल्या रिक्षात बसलो आणि म्हणलं नाद करते काय, डायरेक्ट भाड्याने रिक्षा घेऊन आल्यात. त्या व्हिडिओला जवळपास ती व्हिडिओ गेला 8-9 मिलियनला. त्या व्हिडिओला कमी कमी 12-13 हजार कमेंट नाद करते कायच्या आल्या. मग मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ते वापरत गेलो. आज ते ट्रेंडच झाला. म्हणजे एकंदरीत रिक्षात बसलेला व्हिडिओ त्यांना तुम्ही नाद करते काय असं उद्देशून बोलताना तो एक ट्रेंड बनत गेला. डायरेक्ट रिक्षाच भाड्याने करून आल्यात. म्हणजे आज बरेच जण हा डायलॉग वापरत आहेत. मुळात हा ट्रेडमार्क तुमचाच आहे, डायलॉग तुम्ही सुरू केलेला आहे. बरोबर आहे. काय आता म्हणजे कसं वाटतं नेमकं हा जो हॉटेल सुरू झालेला आहे, आपण ट्रेंडिंगला आलेलो आहोत, 4 लोक आपल्याला ओळखत आहेत, काय भावना काय भावना? आज म्हणजे सोशल मीडियाचं खूप आभारी म्हणावं लागेल. आज एकदम ग्रामीणमधला मुलगा, एक साधारणतः मुलगा आज माणसाच्या मनात माणसाच्या मोबाईलमध्ये दिसतोय. त्यांना ते आवडतंय. हे आपल्या मराठी माणसाचं प्रेम. तुमची मटण बनवण्याची रेसिपी आहे, याची काय विशेष म्हणजे वेगळा मसाला किंवा काय? घरगुती तिखट आम्ही सगळं घरगुती वापरतो ना. हां, घरगुती मसाले असं काय असं बसतात बिस्तर ठिकाणी जे वापरले जातं त्याच्यापेक्षा वेगळं. हां, वेगळं म्हणजे ॲक्च्युली घरी सगळे मिरच्या आणून तिखट बनवलं जातं. आता एवढं म्हणजे महागाईचा जमाना आहे, महागाई वाढते. आता हे 230 रुपयात आपण थाळी देत आहे, जे परवडणार आहे की एकंदरीत आर्थिक बजेट कसं होतं? नाही, आर्थिक बजेट म्हणजे आपण जास्त कमवण्यासाठी केलेलंच नाही. आपल्याला 10-20 रुपये ताटामाग राहिलं बाजार नाही परवडत. आज जवळजवळ 5-6 पीस क्वांटिटी द्यावी लागते. 1 किलोमध्ये साधारणतः तुम्हाला सांगतो 7 प्लेट होत्यात. 7 प्लेट म्हणलं तर 1 किलो मटण झालं. मटण शक्यतो 700 रुपयाचं मटणच झालं. आपलं होत्यात 1400. त्यातलं 300-400 रुपये मटणला समजा 200-300 रुपये आपल्याला 10 ताटामागं मिळतं.
30 रुपये आपण ताटा मागतो, आपल्याला जास्त काय कमवायला नाही. एवढं जिथं 100 ताटं द्यायची तिथं 1000 जातात ना. आता ट्रेंडिंगला आपण आहात, म्हणजे कुठून काय दुकानाचे उद्घाटन असतील किंवा व्यवसाय ज्यांनी नवीन सुरू केले असे लोक आपल्याकडे त्यांचं आमंत्रण येतं का की आमच्या उद्घाटनाला या वगैरे? भरपूर येतात, पण माझं कसं मत आहे माहिती आहे का, आपल्याला लोक जेवणासाठी कमी पण भेटण्यासाठी जास्त येतात. मग मी इथून गेल्यानंतर त्याला लोकांचं नर्वस होणं म्हणून ती बरोबर दिसत नाही, म्हणून मी असं शक्यतो 99% कार्यक्रमाला जाणं टाळतो. भरपूर येतात, असं मी कमी कमी 200-300 आमंत्रणाला गेलो नाही, कारण की इथलं लोक माघारी जातात, वापस जातात, पुन्हा इथनं फोन करतात, नाराज होऊन जातात. आपल्याला माणसाचं नाराज करायचं नाही. निश्चितच सोशल मीडिया एखाद्या व्यक्तीला होत्याचं नव्हतं करतं किंवा एखाद्याला ज्याच्याकडे शून्य आहे, शून्यातून जे विश्व निर्माण करतं त्याला सोशल मीडिया कसा तारण ठरतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हॉटेल तिरंग्याचे मालक लक्ष्मण भोसले. एक गावात साधी टपरी सुरू केलेली होती, आज त्यांनी एवढं मोठं प्रस्थ उभारले आणि ते चांगल्या प्रकारे उत्तम असं मटणाचं जेवण देतात. तर नमस्कार मित्रांनो, MH25 न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि आपल्या उद्योजकांना त्यांचा फुल सपोर्ट असते. त्याबद्दल त्यांचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायच लागते. नाद करते काय.